लाडकी बहीण योजनेसंबंधित अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तुमच्या खात्यात जून महिन्याचं बघा, जून महिन्याचे पैसे आले असतील तर आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर आले नसतील तर आज नाही तर उद्या तुमच्या बँक खात्यावर राज्य शासनामार्फत DBT मार्फत तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। व म्हणजे एकूण 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली असून त्याबद्दलचे सर्व काही अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण काय आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। लाडकी बहीण योजनेसोबतच गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 3 हप्ते महिलांच्या पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याबद्दलची स्पष्टपणे माहिती एकनाथजी शिंदे साहेब यांनी एकनाथ शिंदे साहेब यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितली होती। व लाडकी बहीण कर्ज योजना बघा, कर्ज योजना असेल त्या योजनेमार्फत ही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की 2 ते 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यासाठी या 15 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही। कोणते 15 जिल्हे आहेत ते ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की 15 जिल्ह्यात जूनचा हप्ता सोडला होता पहिले व नंतर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले होते। आता 15 जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की 3 योजनांचे बघा, लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण कर्ज योजना असेल बघा, व गॅस सिलेंडर योजना बघा, गॅस सिलेंडर योजना असेल, 3 योजनाचे पैसे लाडक्या बहिणींच्या म्हणजे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कसलीची चिंता करायची गरज नाही, कारण की 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी महिला आहेत, त्यांच्या बँक खात्यावर 3 योजनांचे पैसे आजपासून सोडले गेलेले आहेत बघा। 3 योजनांचे पैसे आजपासून सोडले आहेत। त्यामुळे कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की 3 योजनांचे पैसे व अजून विभागामधील बघा एकूण 8 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही। भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत व येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।